श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त आणि मजेत ना? तर मी पण मस्त आणि मजेतच. आमचं हे रोजचंच चाललेलं असतं. या दोघांची अशी लढाई चाललेली आहे की काय सांगायलाच नको. रोज ह्या डोक्याला ताप झाला आहे. जसा हा मोठा होत चालला आहे ना, तसं खूप त्रास, भयानक त्रास देतो. आता ह्या तिच्यापेक्षा तो छोटा आहे, पण तिला भारी पडतो आहे. पण असो, हे रोजचंच आहे. आणि ह्यांच्या नादात मला खूप अशक्तपणा आला. मी नारळ पाणी घेतलं. 3-4 दिवस झालं अशक्तपणा येतो आहे. तर नारळ पाणी मी दिवसातून 2-3 वेळा घेतो. आमचा बाहेर जायचा टाईम झाला का, तर मुलीला कानातलं पडलं होतं, ते हरवलं होतं स्कूलमध्ये आणि ते बसवायचं होतं, म्हणून आम्ही निघालो. आम्हाला खूप लेट झाला. निघालो आणि 2 व्हीलरवर गेलो होतो. सो ह्याला पॅक फुल केलं होतं, पण त्याला ते आवडत नाही आणि ह्याचं चाललं आहे इकडे तिकडे. त्याचा झोपेचा पण टाईम झालेला आहे. बघत बघत तो तसाच झोपी गेला आणि आमचं हे खायच्या टायमिंगला बरोबर त्याला वास आला आणि तो उठला आणि त्यांनी पण सुरुवात केली. थोडंसं आम्ही काहीतरी खाऊन घेतलं आणि खूपच बेचव होतं ते काय आम्ही खाल्लं. आणि इथे बारामतीत नवीनच क्रेझी चिझी झाले आणि मी म्हटलं की चला, खायचं होतं दुसरंच, पण गेलं दुसरीकडं भलतीकडेच. आम्हाला ते सापडलं नाही. तर डेझर्ट बाउल आम्हाला तो सापडलाच नाही की कुठे, म्हणून तर आम्ही इकडे क्रेझी चिझीला गेलो आणि खाऊन पिऊन झालं, निघालो घरी. सगळ्या तोंडाची टेस्ट गेली होती, कारण की ते पिझ्झा वगैरे जे काय आम्ही मागवलं होतं ते फर्स्ट टाईमच क्रेझी चिझीला आम्ही गेलो. पण पुण्यात हे खूपच छान लागतो पिझ्झा आणि जो मी तिकडेच ऑर्डर करायचे जर वेळेस खायला, तोच मी इथेही केला. पण खूपच टेस्ट बेकार होती त्याची. जाता जात नव्हता, खूप टेस्टलेस होता आणि तो खूप तिखट असल्यामुळे आरवीला आणि बाळाला पण खाता नाही आला. जर वेळेस ते खातात थोडं का होईना, पण हे खूप स्पायसी असल्यामुळे त्यांनाही दोघांना खाता आला नाही. आणि हे काय असो, पण नंतर कधी जाणार नाही तिथे. आपलं डॉमिनोजच बरं आहे. तर आम्ही नेक्स्ट डेला इथं बाळाला आणि बाबूला खाली खेळायला आणलं होतं. तर हे चिल्लर पिल्लांची गँग जमा झाली आणि ह्यांचं चाललेलं ह्याच्यात मातीमध्ये खेळायचं. ह्याचं दुसरीकडंच काहीतरी चाललेलं आहे. मुलांमध्ये अजिबात तो खेळत नाही. ह्याचं दुसरंच काहीतरी चाललेलं असतं जर वेळेसच. कुठेही फिरतो, नादवत नाही अजिबात. त्या मुलांमध्ये खेळत नाही, मिक्स होत नाही. तिकडे पाण्यामध्ये खेळतो आहे, म्हणून मी इकडे आणलं. तर इथेही तो स्वस्त काय बसत नाही आणि मलाही बसून देत नाही. इथेही त्याला पाण्याचा नळ दिसला, तिथे जायला हट्ट करत होता खूप. मी थकले त्याला तिथून काढून, पण तो काय ऐकत नाही. त्याला एक गोष्ट हवी म्हणजे हवीच. ते जे करायचं म्हणजे ते करायचंच. त्याच्यासाठी खूप रडतो, खूप त्रास करून घेतो आणि मलाही त्रास देतो. अक्षरशः तो डोकं आपटून घेतो की त्याला ते पाहिजे म्हणजे पाहिजेच. तर ह्याचं असं खडी खेळायची चाललेली होती. तिथून एक छोटूसा बाळ आलं होतं त्याच्यासोबत खेळायला, पण त्याच्याही सोबत तो नादवला नाही, त्याला एक बघितलंही नाही त्यांनी. आणि तिकडून एक आजोबा आले होते, त्यांना घाबरून थोडंसं पुढे आला. पण हा पट्ट्या कोणाला घाबरेल तर काय खरं, त्यांनाही तो घाबरला नाही. थोडंसं माझ्याकडे यायला लागला होता, पण ते ओढत आहेत तर तोही त्यांना ओढत होता. तर हे रोजचं चालायचं. चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगला. बाय.